नमस्कार मंडळी, तुम्ही कांद्याची भजी, बटाटा भजी तर खाल्लीच असतील, पण आज मी तुम्हाला अगदी फुग्यासारखीच टम्म फुगणारी लुसलुशीत, खमंग, चविष्ट घोसावळ्याची भजी बनवून दाखवणार आहे। पूर्वीच्या काळी लोक घोसावळ्याची भजी आनंदाने खायची, पण आजकाल लोक घोसावळी खाणेच विसरून गेलेले आहेत। भजी बनवण्यासाठी इथे 2 मोठ्या आकाराची ताजी घोसावळी घेतली आहेत। ही मी पाण्याने स्वच्छ धुवून कोरडी केलेत। घोसावळी अशी हाताला थोडी कडक लागलेली घ्यायची, सहज दबणारी पोकळ घोसावळी घ्यायची नाही, त्याची भजी किंवा भाजी सुद्धा व्यवस्थित लागत नाही। भजी आणखीन चविष्ट व्हावीत म्हणून त्यामध्ये हे मसाले वापरूया। 1 चमचा अख्खे धने, 1 चमचा जिरे, 2 हिरव्या मिरच्या, 1 तुकडा आल्याचा। मिरच्यांची क्वांटिटी तुम्ही इथे आणखीन वाढवू शकता। आता हे वाटण पाणी न घालता बारीक करून घ्यायचे आहे। हे बघा, या पद्धतीने एकदम बारीक वाटण करून घेतले आहे। परफेक्ट। एका भांड्यात बेसन पीठ घेऊया। हा 1 कप आणि हा अर्धा कप, टोटल 1.5 कप बेसन पीठ घेतले। आता भजी कुरकुरीत होण्यासाठी आपण सोडा वापरणार नाही, त्याऐवजी इथे मी पाव कप 4 चमचे तांदळाचे पीठ वापरले आहे। तांदळाचे पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर वापरले तरीही चालते। अगदी पाव चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा लाल तिखट घालायचे आहे, 1 चमचा ओवा असा हातावर चुरगळून घालायचा, पाव चमचा हिंग घालायचा। इथे अगोदर बारीक करून ठेवलेले धने, जिरे, हिरव्या मिरचीचे कोरडे वाटण घालूया। आता लगेच यावर चवीनुसार मीठ घालायचे। आता शेवटी यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। चमच्याने सर्व मसाले कोरडेच पिठामध्ये मिसळून घेऊया। गरजेप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून मिश्रण तयार करूयात। एकदम सगळं पाणी पिठात ओतू नका, थोडंसं घट्टसरच पीठ या भज्यांसाठी लागते। जर का या भज्यांमध्ये पीठ अगोदरच पातळ करून ठेवले तर जेव्हा भजी तळायला घ्याल तेव्हा त्यामध्ये तेल जाते, भजी तेल शोषून घेतात। त्यामुळेच पाणी असे थोडे थोडे करून पिठात मिसळायचे व पीठ चांगले फेटायचे, जेणेकरून पिठात एकही गुठळी राहणार नाही, चांगली कुरकुरीत भजी तयार होतील। पीठ एवढे घट्टसर ठेवायचे आहे, साधारण इडलीच्या पिठासारखे ते असावे। पीठ 10 मिनिटासाठी मुरवत ठेवूया, तोपर्यंत घोसावळ्याचे काप करून घेऊ। घोसावळ्याच्या देठाकडचा भाग असा कापून घ्यायचा। या प्रकारे असे याचे पातळसर तिरके आकाराचे मोठे काप करायचे आहेत, कारण जेव्हा आपण याची भजी बनवू त्यावेळेस घोसावळी पण आतून शिजतील। हे पहा, या पद्धतीने घोसावळी कापून घ्यायची आहेत। कापलेले काप पाण्यात ठेवायचे, त्यात मीठ टाकायचे आहे। तुम्ही घोसावळ्याची भजी लगेच करणार असाल तर पाण्यात ठेवायची गरज नसते। पाण्यात घोसावळ्याचे काप ठेवल्यामुळे ते थोडेसे स्टिफ होतात, कडक होतात, ते काळे पडत नाहीत। अशा पद्धतीने 10 मिनिट झाले आहेत। भज्याचे मिश्रण एकदा चांगले ढवळून घेऊ। इथे घोसावळ्याचे काप पण पाण्यात भिजलेत। दुसरीकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय। तेल व्यवस्थित तापले की गॅस हा मंद आचेवर करून ठेवला आहे। घोसावळ्याचे काप पाण्यातून काढून पाणी पूर्ण निथळून घेतले आहे। आता या पिठात हे काप टाकायचे। आता पिठाचे जे मिश्रण आहे ते या कापांवर सगळ्या बाजूंनी लावून घ्यायचे। असे चमच्याने किंवा हातानेच घोसावळ्याची कापं तेलात सोडायची आहेत। या पद्धतीने सुरुवातीला तेलात एक भजं तळून पाहायचं, तेल भजी तळण्यासाठी योग्य आहे का ते। गॅसची आच मध्यम आचेवर ठेवली। घोसावळ्याचे कापं चांगली कोरडी करून घ्यायची। भज्याच्या पिठामध्ये चांगली घोळून घ्यायचे, नाहीतर काप पिठात टाकल्यावर भज्याचे पीठ पातळ होईल। हे पहा, या पद्धतीने घोसावळ्याची कापं पिठात टाकून घेते। पटापट भजी तेलात सोडायची आहेत। सुरुवातीला गॅसची आच मोठ्या आचेवर करा। तेल खूप गरम झाले असे वाटत असेल तर मध्यम ते मंद आचेवर भजी तळायला सुरुवात करायची। कढईमध्ये एका वेळेस जेवढी भजी बसतील तेवढीच भजी तेलात सोडायची आहेत।
भजी दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईस्तोपर्यंत तळून घ्यायची आहेत। तुम्ही पाहू शकता सुरुवातीपासून भजी अगदी फुग्यासारखीच टम्म फुगली आहेत। त्यामुळेच भज्यांचे पीठ पातळ झाले तर घोसावळं बाहेर येतं, पीठ घट्ट झालं तरीही घोसावळं एकीकडे आणि पीठ एकीकडे असं होतं। त्यामुळे भजी करताना पीठ किती पातळसर ठेवायचं हे महत्त्वाचं आहे। मस्त अशी दोन्ही बाजूंनी भजी खमंग तळून घ्यायची आहेत। भजी पहा एकदम कुरकुरीत तळली आहेत, परफेक्ट। याचा आवाज पहा, एकदम मस्त अशी कुरकुरीत भजी तळली आहेत। आता ही भजी मी टिश्यू पेपरवर काढून घेणार आहे। बघा एकदम कुरकुरीत अशी भजी तळली आहेत। टिश्यू पेपरवर काढून घेते। पिठामध्ये सोड्याचा वापर न केल्यामुळे भजी एकदम कुरकुरीत झालेली आहेत। अगोदरप्रमाणेच उरलेली भजी पण तळून घेऊयात। एक घोसावळ्याची कापं पटापट तेलात सोडायची आहेत। एकसारख्या रंगावर कुरकुरीत भजी तळून घ्यायची। पिठात सोडा न वापरल्यामुळेच भजी अजिबात तेलकट न होता मस्त अशी खमंग खुसखुशीतच होत आहेत। ही भजी खायला इतकी चविष्ट लागतात ना, एकदा खाल्लीत ना पुन्हा पुन्हा बनवून खालच। वा मस्तच। बघा भज्यांची दुसरी बॅच देखील तळून झाली आहे, परफेक्ट। पिठात सोडा वापरण्याऐवजी तांदळाचे पीठ वापरल्यामुळे भजी ही कमी तेलकट झालेली आहे। अजिबात भजींनी तेल जास्त शोषून घेतलेले नाही। मस्त अशी कुरकुरीत भजी तयार झालेली आहेत। कमी तिखट मिरची हलकी तळायची, तेल फक्त हातावर उडू देऊ नका। ही भजी आंबट गोड कढी असते ना त्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता। आता एक भज आतून कसं झालं आहे ते तुम्ही एकदा पाहून घ्या। मस्त अशी फुग्यासारखी टम्म फुगलेली भजी अतिशय खुसखुशीत झालेली आहेत। आतून ही मस्त फुगलेली आहे। कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।